नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये गेट रिलेटेड जो सगळ्यात महत्वाचा चॅप्टर आहे जिओ टेक्निकल इंजिनियर, हा चॅप्टर आपल्याला जास्तीत जास्त 15 मार्काला आणि कमीत कमी 13 मार्काला, म्हणजे हा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. बाकीचे जे चॅप्टर असतात स्ट्रक्चरलचे 3, त्याच्यामध्ये खूप इन्क्लूड म्हणजे त्याच्यामध्ये खूप टाइप्स पडले जातात, तुम्हाला तर माहितच आहे. त्यामध्ये अनालिसिस, डिझाईन आणि आरसीसी सारखे खूप येतात. तो फक्त 15लाच विचारला जातो, हा पण 15 विचारला जातो. पण जिओ टेक्निकल हा पोर्शन एक सब्जेक्ट असल्यामुळे हा थोडाच पोर्शन आहे आणि जास्त मार्काला विचारला जातो आणि खूप इंटरेस्टिंग आहे. यामध्ये प्रॉब्लेम्स, थेरॉटिकल पार्ट असं सर्व काही खूप सारं इझिली आहे. त्यामुळे आपल्याला तो अभ्यास करायला खूप लवकर बी येतं, थोडा इंटरेस्ट म्हणून बी आपण अभ्यास करू शकतो. त्यामुळे सर्वात महत्वाचा चॅप्टर आहे. तर आपण जिओ टेक्निकल इंजिनियर ऑन द पॉइंट ऑफ व्ह्यू गेट एक्झाम आपण अभ्यास करणार आहोत. तर यामध्ये आपल्याला महत्वाचा सिलेबस गेट रिलेटेड आपल्याला येथे दिलेला आहे. तर हे पीडीएफ अमित सर, जे युट्यूब गेट अकॅडमी म्हणून चॅनल आहे त्यावर शिकवतात अमित सर, त्यांची ही पीडीएफ आहे. तर आपण त्यांच्या पीडीएफचा अभ्यास करूया. तर या पीडीएफचा खूप चांगल्या प्रकारे त्यांनी ही पीडीएफ लिहिली आहे. तर ह्या पीडीएफचा आपण यूज करून गेट एक्झाम इझिली जास्तीत जास्त मार्क घेऊन पास करू शकतो. तर आपण त्यांनी दिलेला सिलेबस पाहूया. तर हा सिलेबस प्रत्येक गेटसाठी खूप सारे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतात. तर हा सिलेबस सेम आहे. त्यांनी खूप चांगल्या रीतीने हा सिलेबस डिवाइड करून आपल्याला सांगितला गेलेला आहे. तर ते त्या चॅनलवर हिंदीमध्ये एक्सप्लेनेशन करतात. तर त्यांची त्या पीडीएफचं एक्सप्लेनेशन मी तुमच्यासाठी मराठीमध्ये आणलेलो आहे. तर हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये जेवढा आपण काही करून घेऊ शकतो तेवढा आपण करून घेऊया आणि पुढल्या व्हिडिओमध्ये बाकीचं आपण करूया. आणि हा व्हिडिओ मी चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे, त्यामुळे मी चांगल्या प्रकारे तुम्हाला एक्सप्लेनेशन करू शकतो. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ही नम्र विनंती. तर जिओ टेक्निकल इंजिनियर ऑन द पॉइंट ऑफ व्ह्यू गेट एक्झाम सिलेबस काय आहे ते आपण प्रथम पाहू. तर सिलेबस मध्ये पहिला चॅप्टर ओरिजिन ऑफ सॉइल, इंडेक्स प्रॉपर्टीज अँड क्लासिफिकेशन ऑफ सॉइल, हा आपल्या पहिल्या चॅप्टर मध्ये इंट्रोडक्शन पार्ट मध्ये आपल्याला येणार आहे. तर यामध्ये महत्वाचे पॉइंट कोणकोणते आहेत? ओरिजिन ऑफ सॉइल, कोणकोणते? ओरिजिन ऑफ सॉइल, इंडेक्स प्रॉपर्टीज ऑफ सॉइल, consistency limit, different properties of soil, grain size analysis and classification of soil आणि clay mineralogy. तर सेकंड चॅप्टर आहे परमेबिलिटी, इफेक्टिव्ह स्ट्रेस, सीपेज अँड वेल हायड्रॉलिक्स. तर यामध्ये आपल्याला कोणकोणते पॉइंट येणार आहेत? परमेबिलिटी अनालिसिस, इफेक्टिव्ह स्ट्रेस, सीपेज अनालिसिस, क्विक सँड कंडिशन, फ्लोनेट, वेल हायड्रॉलिक्स. तर थर्ड चॅप्टर येत आहे कॉम्प्रेसिबिलिटी, कॉम्पॅक्शन अँड कन्सोलिडेशन. तर यामध्ये मेन हे पॉइंट आहे, हेच पॉइंट मेन आहे. कॉम्प्रेसिबिलिटी काय, कॉम्पॅक्शन काय, कन्सोलिडेशन काय, हे खूप सोपे आणि खूप इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. कॉम्पॅक्शन, कन्सोलिडेशन मध्ये प्रायमरी अँड सेकंडरी सब पॉइंट्स आणि लास्ट कन्सोलिडेशन सेटलमेंट हा पार्ट आहे. तर चौथा चॅप्टर आहे शिअर स्ट्रेंथ ऑफ सॉइल अँड स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन. तर यामध्ये पॉइंट्स महत्वाचे कोणते आहेत? मोर्स कोलम्स थेरी, डिटर्मिनेशन ऑफ शिअर स्ट्रेंथ, स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन ऑफ सॉइल. तर फिफ्थ चॅप्टर आहे लॅटरल अर्थ प्रेशर थेरीज अँड स्टॅबिलिटी अनालिसिस ऑफ स्लोप्स. यामध्ये लॅटरल अर्थ प्रेशर, कोहेजनलेस सॉइल, lateral earth pressure in cohesive soil, stability analysis of infinite slopes, त्यामध्ये स्लोप सर्कल, फ्रिक्शन सर्कल, टायलर्स मेथड, हे आपण सर्व पॉइंट पाहणार आहोत. तर सिक्स चॅप्टर आहे शॅलो फाउंडेशन अँड बेअरिंग कॅपॅसिटी. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट कोणता आहे? तो डिफरंट फेल्युअर क्रायटेरिया, डिफरंट बेअरिंग कॅपॅसिटीज, different theories of bearing capacity, analytical method, codal provision, field method, and the last is contact pressure distribution. Then the seventh and second last point is chapter is pile foundation. In the pile foundation we have these points: determination of pile capacity,
त्यामध्ये सब पॉइंट्स कोणते येतात? अनालिटिकल मेथड, डायनामिक मेथड, फिल्ड मेथड, ग्रुप इफिशियन्सी, पाईल सेटलमेंट ऑफ पाईल आणि सॉइल स्टॅबिलायझेशन अँड सॉइल एक्सप्लोरेशन. सोपा चॅप्टर आहे. यामध्ये पण 3 पॉइंट येतात. डिफरंट टाइप्स ऑफ सॉइल ॲट अ साइट, क्वालिटी ऑफ सॉइल, सिग्निफिकन्स ऑफ सॅम्पलर सॉइल. हा टोटल सिलेबस आहे. हा सिलेबस तुम्हाला गेटसाठी युजफुल आहे आणि ह्या सिलेबसच्या बाहेर तर काही येणार नाही. अमित झारोळे सर हे जे आहेत यांनी ही PDF बनवलेली आहे, तर हे क्रेडिट त्यांना जातं. गेट अकॅडमीवरती खूप चांगल्या पद्धतीने शिकवतात, पण ते हिंदीमध्ये शिकवत असल्याने आपल्यासारख्या मराठी विद्यार्थ्यांना त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून मी मराठीमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन करणार आहे आणि मी गेटसाठी त्यांच्याच PDFचा पुरेपूर अभ्यास केला आहे आणि तिकडे खूप चांगल्या प्रकारे PDF लिहिली आहे. त्यामुळे मला वाटलं की हा अभ्यास मी तुमच्या बरोबर पण शेअर करतो. तर आपण चालू करू पहिला चॅप्टर. आणि त्याने की पॉइंट्स दिलेले आहेत, कशी गेट जिओटेकची कसा अभ्यास करायचा त्यांनी सांगितलेलं आहे. मेक की पॉइंट्स अँड अ प्रॉपर नोट्स. आता आपल्याला शिकताना काय करायचंय, जे मेन पॉइंट्स आहेत, कोणता पॉइंट्स एक्झाम मध्ये विचारू शकतो तो पॉइंट्स आपल्याला नोट डाऊन करून घ्यायचा आहे आणि जास्त आपल्याला काही लिहित बसायचं नाही. त्यामुळे आपला टाइम पण वेस्ट होणार नाही, जास्तीत जास्त आपली स्टडी होईल, स्मार्ट स्टडी होईल. आपली हार्डवर्क करायची गरज नाही. की पॉइंट्स घेतले नाही, ते की पॉइंट्स रिपीट वाचल्याने आपल्याला सर्व काही आठवतं आणि सर्व काही सोप्या पद्धतीने आपल्याला होऊन जातं. तर त्यांनी फर्स्ट पॉइंट काय सांगितलं आहे, मेक की पॉइंट्स अँड द प्रॉपर नोट्स. प्रॉपर नोट्सची काय गरज नाही. हे जे नोट्स आहेत मी तुम्हाला शेअर करू शकतो. जर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये शेअर करण्यासाठी तुमचा नंबर सेंड करा, त्यावर मी अपलोड करतो. किंवा तुम्ही गेट अकॅडमी वर जाऊन गेट अकॅडमीवर त्यांनी ही PDF शेअर केली आहे, ती पाहू शकता. तर सेकंड पॉइंट, आफ्टर एंड ऑफ द चॅप्टर डू नॉट स्टार्ट नेक्स्ट चॅप्टर बिफोर 2-3 days. आता आपल्याला तिथे जवळपास त्यांनी किती 8 चॅप्टर दिले आहेत. तर पहिला रोज आपल्याला एक चॅप्टर कोण्याही हालतीमध्ये कम्प्लीट करायचं आहे. तर एक चॅप्टर रोज कम्प्लीट करायचं आहे. दुसऱ्या चॅप्टरच्या लगेच नादी जायचं नाही आपल्याला. एक चॅप्टर झाल्यानंतर त्यांनी काय सांगितलं आहे, टू सेल्फ मोटिवेटेड अँड लाईक मिनिमम रन शेअर्स. सोप्या पद्धतीने जे आपण नोट्स बनवले त्यामध्ये क्वेश्चन्स पाहायचे आणि ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. त्यासाठी खूप सारे व्हिडिओज युट्यूबवर अवेलेबल आहेत आणि तुम्ही नेटवर सर्च करून सुद्धा त्या चॅप्टर वाईज तुम्ही क्वेश्चन कलेक्ट करू शकता आणि ते सॉल्व्ह करू शकता. त्यामुळे तुमचा पुरेपूर चांगल्या पद्धतीने अभ्यास होईल. तर सेल्फ मोटिवेटेड राहायला पाहिजे आपण. सेल्फ मोटिवेटेड म्हणजे आपण काय करायला पाहिजे, जे त्याने अभ्यास दिला आहे तेवढंच आणि ह्याच्यावर पुरेपूर विश्वास ठेवून हेच करायचं, दुसऱ्या गोष्टीच्या नजर द्यायचं नाही. किंवा ते जर तसं जर केलं तर हे पण जातं ते पण जातं, काही भेटत नाही आपल्याला. त्यामुळे ह्यावर विश्वास ठेवा, सेल्फ मोटिवेटेड राहा आणि जे त्यांनी नोट्स दिले आहेत त्याच नोट्सचा पुरेपूर अभ्यास करा. तर त्यांनी काय सांगितलं आहे, फोर्थ पॉइंट, हार्ड वर्क प्लस स्मार्ट वर्क इक्वल्स टू सक्सेस. आपल्याला हार्ड वर्क करायचे म्हणजे आपल्याला गाढ मेहनत करायची नाही. आपल्याला त्यांनी दिलेले जेवढे काही नोट्स आहेत त्याचाच अभ्यास करायचा आहे आणि की पॉइंट केलं म्हणजे स्मार्ट वर्कने अभ्यास केला. असं जर केलं तर सक्सेस डेफिनेटली तुम्हाला भेटणारच. तर फिफ्थ पॉइंट त्यांनी काय सांगितलं आहे, मेक शॉर्ट नोट्स. शॉर्ट नोट बनवायच्या म्हणजे आपल्याला खूप अशी, त्यांनी 390 पेजेस दिले, आपले तेवढे बी नाही, जवळपास 100 पेजेस मध्येच आपल्याला नोट्स बनवायच्या, शॉर्ट नोट्स, आणि त्याचाच अभ्यास करायचा. बाकी सर्व आपण वाचनामध्ये राहू द्यायचं, वाचत राहायचं, पण शॉर्ट नोट्सचा अभ्यास लास्टला करायचा. त्यामुळे आपल्याला सोपं जातं. आणि शॉर्ट नोट्स कधी बनवायच्या, प्रत्येक संडेला शॉर्ट नोट्स बनवायच्या. तर पहिला चॅप्टर काय आहे, ओरिजिन, इंडेक्स, प्रॉपर्टी अँड क्लासिफिकेशन. फर्दर आपल्याला पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं जिओ टेक्निकल इंजिनिअरिंगचे जे फादर आहेत सर कर्ल टेरझागी जे आहेत, कर्ल टेरझागी KURL टेरझागी हे जिओ टेक्निकल इंजिनिअरिंगचे फादर मानले जातात. तर हे आपल्याला महत्वाचं आपल्याला माहित असायला पाहिजे. तर मेन आपण फर्स्ट पॉइंटला सुरू करू. फर्स्ट पॉइंट काय असतं आपला, ओरिजिन ऑफ सॉइल. तर सॉइलचं ओरिजिन कुठून झालं, कसं झालं हे आपल्याला माहिती करून घ्यायचे. तर
फॉर्मेशन ऑफ सॉइल, प्रोसेस ऑफ फॉर्मेशन सॉइलला पोडोजेनेसिस म्हणतात. JENESIS, पेडोजेनेसिस. तर पेडोचा अर्थ होतो आणि जेनेसिसचा अर्थ ओरिजिन ऑर बर्थ होतो. हा लॅटिन भाषेतून आलेला शब्द आहे, तर तो आपल्याला माहित असला पाहिजे. तर सॉइल इज फॉर्म ड्यू टू, सॉइलचं फॉर्मेशन कशामुळे होतं? फिजिकल वेदरिंग ऑफ रॉक्स, केमिकल वेदरिंग ऑफ रॉक्स आणि एक म्हणजे बायोलॉजिकल वेदरिंग ऑफ रॉक्स. ह्या 3 गोष्टींमुळे सॉइलचं फॉर्मेशन होतं. सॉइलची डेफिनेशन काय आहे हे तुम्हाला माहितच असेल, माहित नसेल तर सर्च करा. तर हे सॉइल तर फिजिकल वेदरिंग मध्ये काय सांगितलं जातं? बाय फ्लोईंग वॉटर, एअर, स्नो ऑर फ्लोईंग आईस. फिजिकल मध्ये काय येतं? वॉटर, एअर, स्नो आणि आईस हे फिजिकल वेदरिंग मध्ये येतात. यामुळे सॉइल ओरिजिन होते. केमिकल वेदरिंग मध्ये ऑक्सिडेशन, कार्बोनेशन, डिकम्पोजिशन, रिडक्शन यासारख्या केमिकल प्रोसेसमुळे वेदरिंग केमिकल प्रोसेसमुळे रॉक पासून सॉइल ओराइन होते. तर नेक्स्ट पॉइंट फिजिकल वेदरिंग मध्ये काय? इन अ फिजिकल वेदरिंग दी मिनरल्स कॉन्स्टिट्यूएंट्स ऑफ अ पॅरेंट रॉक्स आर रिमेन अनचेंज्ड अँड प्रिझर्व्ड इन द सॉइल. ड्यू टू फिजिकल वेदरिंग रॉकवरची ऍक्शन होणार आहे वेदरिंगची, त्यामुळे सॉइल तर तयारच होणार आहे, पण ह्याच्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत ह्या कधीही चेंज होणार नाही, कारण आपल्या ह्यावर केमिकल वेदरिंग होणार नाही, त्यामुळे केमिकल ऍक्टिव्हिटी चेंज व्हायचा प्रश्नच नाही. पण केमिकल वेदरिंग जे होते रॉक्सवर, त्यामुळे त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज ह्या चेंज होणार आहे. पॅरेंट्स रॉक म्हणजे ज्या रॉक्स पासून सॉइल तयार होणार आहे त्याला पॅरेंट्स रॉक्स म्हटलं जातं. तर याची प्रोसेस सायकल कशी आहे? पेडोजेनेसिस सायकल. त्याच प्रोसेस सायकलला पेडोजेनेसिस सायकल म्हणतात. रॉकची वेदरिंग म्हणजेच इरोजन होतं. इरोजन पासून जी सॉइल होते ती ट्रान्सपोर्टेड होते फ्रॉम द मीडियम ऑफ ग्रॅव्हिटी फोर्स, आणि ती ग्रॅव्हिटी फोर्स द्वारे ती ट्रान्सपोर्ट झाल्यानंतर त्याच्या कुठेतरी डिपोजिशन होणारच आहे, आणि डिपॉझिशन होत राहून त्याची एक हेवल तयार होणार आहे. तर त्या हेवलला अफ हेवल असं म्हणलं जातं. त्यामुळे ह्याचा मेन लास्ट पॉइंट अफ हेवल आहे. तर लास्ट त्याचे सॉइलचे टाईप, ट्रान्सपोर्टेड सॉइल आणि रेसिड्युअल सॉइल. ट्रान्सपोर्टेड सॉइल, आफ्टर वेदरिंग सॉइल इज ट्रान्सपोर्टेड बाय डिफरंट फिजिकल एजन्सीज. फिजिकल एजन्सीज वॉटर आपल्याला सांगितलं आहे, वॉटर, एअर ह्या फिजिकल एजन्सीजमुळे सॉइल ट्रान्सपोर्टेड होणार आहे. त्या सॉइलला ट्रान्सपोर्टेड सॉइल म्हणतात. आणि रेसिड्युअल सॉइल काय होतं? ह्या सर्व फिजिकल एजन्सीजद्वारे सुद्धा आपली सॉइल ट्रान्सपोर्टेड होऊ शकत नाही. ती सॉइल तेथेच त्या रॉकच्या आजूबाजूला राहू शकते किंवा त्या रॉकवर राहू शकते. आफ्टर द वेदरिंग, इफ द सॉइल इज रिटेन्ड ओव्हर द पॅरेंट रॉक, देन इट इज नोन ॲज रेसिड्युअल. रिटेन्ड ओव्हर द रॉक्स आणि रॉक्सच्या आजूबाजूला जी सॉइल राहते त्याला रेसिड्युअल सॉइल म्हणले जाते. तर त्याचा शेवटचा तर नेक्स्ट पॉइंट आहे टाइप ऑफ सॉइल बेस्ड ऑन द ओरिजिन, दॅट इज फिजिकल केमिकल वेदरिंग ट्रान्सपोर्टेड ऑन अ रेसिड्युअल सॉइल. तर टाइप ऑफ सॉइल ऑन द बेस ऑफ द फिजिकल वेदरिंग केमिकल ह्याच्यावर जी आहे, तर ती कोणकोणती सॉइल आहे? ॲल्युव्हियल सॉइल. ॲल्युव्हियल सॉइल म्हणजे आपण लक्षात ठेवायला पाहिजे, इट इज द सॉइल विच इज बिंग डिपॉझिटेड फ्रॉम द सस्पेन्शन इन द रेन वॉटर. आता ॲल्युव्हियल सॉइल आलं की पॉइंट मध्ये काय लिहायचं? ड्यू टू वॉटर. ॲल्युव्हियल सॉइल ड्यू टू वॉटर कशामुळे तयार होते? ड्यू टू वॉटर इज ट्रान्सपोर्टेड. कशाला? ट्रान्सपोर्टेड सॉइल. वॉटरमुळे ट्रान्सपोर्टेड सॉइल. आणि ही कशामध्ये येणार आहे? फिजिकल वेदरिंग मध्ये. वॉटर कशात आहे? फिजिकल वेदरिंगचा. फाउंड अलॉंग दी रिव्हर बँक्स. आणि ती वॉटरमुळे गेल्यानंतर ती कुठे राहणार आहे? वॉटरमध्ये राहणार आहे. फ्रॉम द रिव्हर बँक, त्याच्या बँकला म्हणजे त्याच्या आजूबाजूला काठावर किंवा पाण्याच्या खाली, त्याला ॲल्युव्हियल सॉइल म्हणतात. तर नेक्स्ट सॉइल कोणती? लॅक्युस्ट्रेन सॉइल. लॅक्युस्ट्रेन सॉइल, इट इज द सॉइल that is deposited from the suspension in a fresh still water from the lakes. आपले जे लेक असतं हे वाहतं पाणी नसतं. लेक हे तळ, त्यामध्ये पाणी आपण साठवलेलं राहतं. तर त्यामध्ये जी सॉइल राहते ती डिपॉझिट होणार आहे आणि ती ट्रान्सपोर्टेड होणार. त्यामध्ये जी सॉइल राहते तिथेच राहते, त्यामुळे त्याला ट्रान्सपोर्टेड सॉइल म्हणता येत नाही. आणि जी सॉइल तिथेच राहते त्यामुळे आपण त्याला रेसिड्युअल सॉइल म्हणतो. आणि ते मीडियम कोणतं आहे? फिजिकल वेदरिंगचं मीडियम.
त्यामुळे फिजिकल वेदरिंग. एओलियन सॉइल, एओलियन सॉइल ही एअरमुळे ट्रान्सपोर्टेड होते. तर एओलियन सॉइल ड्यू टू विंड, हे लक्षात ठेवायचं की पॉइंट मध्ये असले विंड. तर हे कोणत्या मीडियमचं आहे? फिजिकल वेदरिंग ट्रान्सपोर्टेड सॉइल आहे, त्यामुळे ट्रान्सपोर्टेड सॉइल. मराईन सॉइल ही मेन आहे, ही MCQ मध्ये विचारू जाऊ शकतं आपल्याला गेटमध्ये. ही महत्वाचे जे तुम्हाला सांगत आहे 4-5 ते तुम्ही लक्षात ठेवा. मराईन सॉइल, मराईन काय कुठे राहते हे लक्षात ठेवायचं. मराईन कुठे राहते? समुद्रापाशी. समुद्राला काय म्हणतात? सी. इट इज द सॉइल विच इज डिपॉझिटेड फ्रॉम द सस्पेन्शन इन सी वॉटर. सी वॉटरमुळे जी सॉइल तयार होते त्याला मराईन सॉइल. फिजिकल वेदरिंग ट्रान्सपोर्टेड सॉइल. ग्लासियल सॉइल, ग्लासियल हा वर्ड कशाच्या संदर्भात आहे? आईसच्या संदर्भात आहे. मग त्याचं काय आहे ना, इट इज द सॉइल दॅट इज ट्रान्समिटेड ड्यू टू द फ्लोईंग स्नो रिलेटेड. कोणती? ग्लासियल सॉइल, हे लक्षात ठेवायचं. त्याचं काय? मीडियम फिजिकल वेदरिंग ट्रान्सपोर्टेड सॉइल. पुन्हा हे चुकीचं आहे, च्या जागी येतं केओलियन सॉइल. कॅल्युवियल नाव येतं, एच्या जागी सी वर्ड आहे. कॅल्युवियल सॉइल, ऑल्सो नोन ॲज द टेलस सॉइल. टेलस त्याचा एक्झाम्पल आहे. टेलस त्याचं एक्झाम्पल आहे. It is transported by gravitational force. It is generally found at the bottom of the valley near the valley areas. जेथे टेकडीचे डोंगर दरी एरिया राहतात तेथे त्याच्या आजूबाजूला जी सॉइल तयार होते त्याला कॅल्युवियल सॉइल असे म्हणले जाते. तर त्याचे मीडियम सुद्धा फिजिकल वेदरिंग ट्रान्सपोर्टेड सॉइल असते. पुन्हा लोईस सॉइल, लोईस सॉइल हे कशाचा हे टाइप आहे त्याचा. इट इज युनिफॉर्मली ग्रेडेड विंड, ही ह्याचाच टाइप आहे. एओलियन सॉइलचा टाइप आहे लुईस सॉइल. लुईस सॉइल एओलियन सॉइलचा टाइप आहे, टाइप ऑफ एओलियन आहे. आणि ह्याच्यामध्ये वर्ड आलेला आहे. इट इज अ युनिफॉर्मली ग्रेडेड विंड ब्लोन सिल्टी सॉइल हॅव्हिंग कॅल्शियम कंपाऊंड्स अँड मोंटमोरोलोनाइट. हा वर्ड कशाशी संदर्भात आहे? तर हा वर्ड स्मॉल जे पार्टिकल्स राहतात सॉइलचे त्या संदर्भात हा वर्ड आहे, हे लक्षात ठेवा, महत्वाचा वर्ड आहे. टाइप ऑफ एओलियन फिजिकल वेदरिंग ट्रान्सपोर्टेड सॉइल. लोम सॉइल, ऑल्सो कॉल्ड एज गार्डन सॉइल. इट इज अ मिक्सचर ऑफ अ क्ले, silt and sand in a different proportion. It contains some compounds of organic matter. Also physical weathering आहे. हा सुद्धा हे एक वेगळ्या प्रकारची टाइप सॉइल आहे. हे मिक्सचर आहे क्ले, सिल्ट आणि सँड. सर्वात छोटं पार्टिकल्स कोणतं? क्ले, पुन्हा सिल्ट, पुन्हा सँड, पुन्हा ग्रावल, पुन्हा कोबाल, पुन्हा बलास्ट अशा टाइप मध्ये येतात. तर क्ले, सिल्ट आणि सँड हे जे मेन 3 पार्टिकल साईज आहेत त्यांचं जे मिक्सचर असतं त्याला लोम सॉइल म्हणतात. आणि हे सॉइल जास्त करून कुठे आपल्याला अवेलेबल असतं? गार्डन एरियामध्ये, त्यामुळे ह्याला गार्डन सॉइल सुद्धा म्हणले जातं. माल सॉइल, कॅल्शियम कार्बोनेट. मराईन सॉइलचा हा टाइप आहे माल सॉइल, which is formed due to the decomposition of bones and cell mass of aquatic life, both plant and animals. ह्याला नाईट सॉइल सुद्धा म्हटलं जातं. आता लास्ट आपलं सर्वात महत्वाची सॉइल ब्लॅक बॉटम सॉइल, शेतकऱ्यांची सॉइल, सगळ्यात उपयोगी सॉइल आणि इंजिनियर साठी खूप नावडती सॉइल. इट इज फॉर्म्ड ड्यू टू दी chemical weathering of a basalt rock. It is main type of residual soil. One type of residual soil. It contains right amount of montmorillonite clay mineral, which is responsible for night swelling and shrinkage characteristics. ही सॉइल कशापासून तयार होते? बेसाल्ट रॉक पासून तयार होते. मेटामॉलिटिकल क्ले राहते, म्हणजे एकदम बारीक प्रकारची पार्टिकल्स, सॉइल पार्टिकल्स तुम्हाला सांगितलेच आहे. आणि सॉइल कशा प्रकारची आहे?
स्वेलिंग अँड सिंकेज कॅरेक्टरिस्टिक्स आहेत सॉइलची प्रॉपर्टीज, सिंकेज आणि स्वेलिंग. पुन्हा बेंटोनाइल सॉइल. इट इज अ केमिकली वेदर्ड ऑर्गॅनिक ॲश. जे ऑर्गॅनिक ॲश पासून जे सॉइल तयार होते त्याला बेंटोनाइट सॉइल म्हणतात. विच इज जनरली युज्ड ॲज अ ड्रिलिंग मड इन अ पाईल फाउंडेशन ऑर अ बोरिंग ड्रिलिंग साठी ह्या सॉइलचा उपयोग केला जातो. इट इज अ हायली प्लास्टिक अँड हॅव्हिंग हाय कंटेंट ऑफ मोरोलोनाइट क्ले. Also show night swelling and sinkage characteristics. Pit soil. It is a हे ऑर्गॅनिक सॉइलचे टाइप्स आहेत. पीट सॉइल, मड सॉइल, पीट सॉइल हे सगळे ऑर्गॅनिक टाइप्स आहेत. इट इज अ हायली ऑर्गॅनिक सॉइल. This consists of vegetable compounds or matters in a different stage of decomposition. ऑर्गॅनिक सॉइल म्हणजे शेतकऱ्यांच्या उपयोगी सॉइल. हे कशासाठी उपयोगात येणाऱ्या व्हेजिटेबल्सच्या ग्रोथसाठी ते सर्वात उपयोगी आहे. आणि केमिकल वेदर्ड, बॅक टू डार्क ब्राउन कलर अँड हाय कॉम्प्रेसिबिलिटी. मग सॉइल ही बी ऑर्गॅनिक सॉइल. पुन्हा कमोलूज सॉइल, मिक्सचर ऑफ अ पीट सॉइल. पीट सॉइलचा टाईप आहे कमोलूज सॉइल आणि ह्याची साईज ही क्लेपेक्षा लहान, म्हणजे 0.2 मायक्रॉन पेक्षा लहान साईज त्याच्या पार्टिकल्स. तर झालं मित्रांनो, यावर आता आपण क्वेश्चन पाहू. मॅच दी फॉलोइंग. लॅकोस्टॅन सॉइल, ॲल्युव्हियल सॉइल, एव्हलिन सॉइल, मराइन सॉइल. ला मॅच करायचं. याच्यामध्ये मॅच करू शकता तुम्हाला समजलं असेल तर. आता आपण नेक्स्ट लेक्चर फेज सिस्टीम वर पाहू, ते पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुढला व्हिडिओ तुम्हाला ह्यावर भेटून जाईल. धन्यवाद. सपोर्ट करा. तुम्हाला खूप सारा अजून अशा माहिती देतो. खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केला आणि तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करतो. तुम्ही फक्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. धन्यवाद. गुड बाय.